चौथे वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न. सार्वजनिक वाचनालयाच्या फ्रेनीबाई दस्तूर हॉल शालिमार नाशिक येथे चौथे वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद सुधाकर मराठे यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे उपस्थित होते. आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध होत असली तरी पुस्तक वाचनातून मिळणारी सखोल समज, चिंतनशीलता आणि वैचारिक समृद्धी यांना पर्याय नाही. विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तक प्रदर्शनांची भूमिका महत्त्वाची आहे. विविध विषयांवरील पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने प्रदर्शनाचे आयोजक राजेश बंग यांच्या प्रयत्नातून प्रदर्शनात नाशिककर वाचकांना आपल्या आवडीच्या विविध लेखक आणि साहित्यिकांच्या लेखनाची पर्वणी नाशिककरांना पुस्तक प्रदर्शनातून मिळणार आहे. सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या सहकार्याने 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात भेट द्या असे आवाहन उद्घाटक अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकारचे मिलिंद सुधाकर मराठे यांनी केले. नमस्ते, मी मिलिंद सुधाकर मराठे, अध्यक्ष राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकार. NBT या नावाने आमची संस्था अधिक प्रसिद्ध आहे. आज शासकीय पुस्तक प्रकाशनाच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये येऊन मला अत्यंत आनंद झाला आणि या ठिकाणचं प्रदर्शन बघितल्यावर लक्षात असं आलं की नाशिककरांकरता शासकीय प्रकाशकांची सर्व पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या सगळ्या मागे आहेत ते राजेश बंग, जे चौथ्या वेळेला या प्रकारचं संमेलन भरवत आहेत आणि याला सार्वजनिक वाचनालय नाशिकचे जनता, नाशिकमधले लेखक, प्रकाशक या सगळ्यांचा मनापासून त्यांना पाठिंबा मिळतो आहे. माझी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनामध्ये आपण स्वतः कुटुंबियांसह, आपल्या मुलाबाळांसह या 2 ते 3 तास इथे काढा. वेगवेगळी पुस्तकं हाताळा, बघा, काही पानं वाचा. आपल्याला आवडलं तर 1-2 पुस्तकं त्यातली खरेदी करा. आणि माझी खात्री अशी आहे की माणसाच्या जीवनात कुठलं पुस्तकातला कुठला विचार तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकेल तुम्हालाही कळणार नाही. पण त्याकरता वाचन सतत करत राहायला लागेल आणि चांगलं पुस्तक निवडण्याचा या प्रदर्शनासारखा दुसरा चांगलं माध्यम तुम्हाला मिळणार नाही. एवढं बोलतो. या प्रदर्शनाला आणि राजेश बंग यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला आवाहन करतो की आपण सर्व नाशिककरांनी या पुस्तक प्रदर्शनाला जरूर भेट द्या. धन्यवाद. नमस्ते. याप्रसंगी शेलू येथील आनंद आश्रम मठाचे स्वामी रूपातीतानंदजी, तामिळ मंत्रालयातील शिक्षण विभागाचे प्राध्यापक आर चंद्रशेखरन, संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासनाचे अशोक चिगाडेकर, नाशिक एज्युकेशन सोसायटी तथा सार्वजनिक वाचनालय नाशिक अध्यक्ष दिलीप जी फडके, गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर भाग्येश झा, सर्वांनाचे पदाधिकारी जयप्रकाश दातेगावकर, नाशिक सार्वजनिक वाचनालय पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न. लेखक सार्वजनिक वाचनालयाच्या आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.